परत दारावर भांड उपडं टाकायचंय का? त्यानं काय होईल? अहो, असं केल्याने आपण ज्यांची वाट बघत असतो ती माणसं लवकर येतात. हे बघ, मी कुणाची वाट बघत नाहीये. हा, लक्ष तर सारखं घड्याळाकडेच आहे. अगं ते आपले भाडे करू. बघा, आलं ना खरं ते बाहेर. का वाट बघायची एवढी? मी तुला म्हटलं ना, वाट बघत नाही मी त्यांची. भाडं द्यायची तारीख जवळ आली ना की त्यांना सांगायला हवी. अरे काय त्या दिवशी कारण देतील. आम्ही ह्याला मदत केली, आम्ही हे केलं, आता चालणार नाही असं. हा, तू सांग त्यांना. मी काही बोलणार नाही. हा, का ग? एरवी त्यांची बाजू घ्यायची ती. मग आता घर भाड्याचं सांगायला काय झालं? अहो, पण त्यासाठी त्यांच्याशी बोलावं लागेल. नाही, काय गरज नाही त्याची. मी सांगेन त्यांना काय सांगायचं ते. हा, येऊ दे त्याला. अहो, तुम्ही बोलताय का मी तुमचा शब्द मोडायचा आहे? सगळ्यांच्या लक्षात आहे का आज कुठली तारीख आहे ती? हो काका, माझ्या लक्षात आहे. अजून काही दिवसात आपलं घर भाडं देण्याची वेळ येईल. आमचा पगार होईल काही दिवसात. तो झाल्या झाल्या 1-2 दिवसात मी तुमचं घर भाडं देऊन टाकतो. मला दिलेली तारीख चुकवलेली चालणार नाही. हा, नाही काका, तसं नाही होणार. पाहिलं, लक्षात आहे त्यांच्या. अगं पण तू का विसरतेस? जेवायची वेळ झाली आहे, जेवायला वाढ. हो, शकू, तारीख जवळ आलीये. नक्की पैशाची सोय झाली ना भाडेकरूच्या? आमच्या घर मालकांना आमची खूप काळजी असते, पण ती करू नये. घर मालक सध्या खूप कठोरपणे वागतायत. पण ते वरवरच आहे हे लक्षात येत आहे बरं का. पैशांचा प्रॉब्लेम होणार नाही. आमच्या लाडक्या घरमालकांना ढोकळा खूप आवडतो, त्यामुळे खास नथूकडून आणलाय. आपण आता ते आमच्याकडून घेणार नाहीत ना. पण माझ्याकडून तर